तिकडे नांदेडमध्ये आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस वंचितची आघाडी पाहायला मिळते। संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा करण्यात आली आहे। जातीवादी पक्षांना रोखण्यासाठी ही आघाडी असल्याचं काँग्रेसच्या रवींद्र चव्हाणांचं म्हणणं आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये जे होऊ घातलेल्या निवडणुका आहेत त्यामध्ये दोन्ही पक्षाच्या वतीने आघाडी करून या ठिकाणी लढवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्याचबरोबर आमची जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत तेही आमच्या सोबत या ठिकाणी राहतील आणि विश्वास आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी वंचित बहुजन आणि सर्व सेक्युलर विचारसरणीची लोक एका जागी आली पाहिजे आणि एक चांगला निर्णय वंचित बहुजन आघाडीकडून या ठिकाणी आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।